जय किसान. मागील 2 व्हिडिओजमध्ये आपण शेतीमालाच्या बाजारपेठांची रचना आणि त्याच्यामध्ये शेतीच्या शोषणाचं जे बीज दडलेलं आहे त्याबद्दल आणि वेगळ्या विचारांमध्ये आध्यात्मिकतेमध्ये शेतीची जी वैज्ञानिकता दडलेली आहे किंवा शेतीविषयी एक कठोर आस्था दडलेली आहे त्याबद्दल विचार केला. भारतीय समाज हा रिसोर्स मॅनेजमेंटबद्दल सजग आहे का? तर माती आणि पाणी याच्या संयोगाविषयीचा विचार करताना आपण श्रीसूक्ताचा आणि त्याच्यामध्ये असलेल्या माती आणि पाण्याच्या महत्त्वाचा विचार केला. तसंच पाण्याच्या महत्त्वाबद्दल भारतीय समाज सजग आहे का? भारतीय समाज मनामध्ये पाण्याची जाणीव कितपत आहे की वरुणाला देव करून आपण मोकळे झालो आहोत? तर असं अजिबात नाही आहे. आपल्याकडे येणारा मान्सून, त्याच्या वेळा, त्याचं ड्युरेशन, त्याचे स्वभाव, त्याचे परिणाम, त्याची लांबी, त्याच्यात वेगळ्या नक्षत्रांमध्ये आणि वेळांवर पडणारा पाऊस, ह्याचं शेकडो वर्षांचं ऑब्झर्वेशन आणि त्याचे अनुभव एकत्र करून ते लक्षात ठेवून आपली समाजरचनाही झालेली आहे, आपले सणवारही ठरलेले आहेत आणि आपली एकूणच सणवाराच्या निमित्ताने वर्तन पद्धती जी आहे, जे वर्तन आहे आपल्या समाजाचं ते ठरलेलं आहे. त्याला आध्यात्मिक स्वरूप दिलं गेलं. पण याच्यातलं विज्ञान काय आहे ते आपण लक्षात घेतलं तर आपल्या हे लक्षात येईल की ह्या परिस्थितीमध्ये भारतीय उपखंडात जे शेतीचं व्यवस्थापन पूर्वापार आपण करत आलो आहोत त्याच्यामध्ये जो बेसिक विज्ञानाचा गाभा आहे त्याचं महत्त्व आपल्या लक्षात येईल. हे आपल्याला कल्पना असेल की साधारण संक्रांतीनंतर उत्तरायणाला सुरुवात होते आणि हे उत्तरायण सुरू झालं की ती नांदी असते. एक प्रकारे उत्तर गोलार्धामध्ये सूर्याच्या प्रखर ऊर्जेची बरसात होते एक प्रकारची आणि त्यातून मान्सूनची निर्मिती होते. हे बरोबर मृग नक्षत्रावर म्हणजे 7 ते 8 जूनच्या दरम्यान दरवर्षी हा मान्सून भारतीय उपखंडाच्या दिशेने येतो आणि त्यानंतर सुरू होतो पावसाळा. त्यामध्ये पावसाळ्याच्या मध्यावरती म्हणजे पेरणीची कामं संपल्यानंतर श्रावण महिन्यात अनेक सण येतात. पोळा आणि सण झाले गोळा असं आपण म्हणतो. आणि भारतीय समाज हा 2 वेळा घटांचं पूजन करतो. पहिल्यांदा पूजन करतो ते आश्विन महिन्याच्या प्रतिपदेला 9 दिवस घटाची स्थापना करतो. देवीच्या स्वरूपामध्ये याचं पूजन केलं जातं. घटाच्या अवतीभोवती रबीत पेरली जाणारे बी टाकले जातात आणि ह्या घटपूजनाला नवरात्रीचं नाव दिलेलं आहे. दुर्गेच्या वेगळ्या रूपांचं याच्यात पूजन करायचं आहे आणि या पूजनामध्ये 9 रात्री जागून काढायच्या आहेत. हे नवरात्र आणि हे घटपूजन आश्विनच्या महिन्याच्या प्रतिपदेलाच काय येतं? एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की आषाढामध्ये सुरू झालेला पावसाळा भाद्रपदात संपलेला आहे. म्हणजे जूनमध्ये सुरू झालेला पावसाळा साधारण सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत संपून जातो आणि त्यानंतर सुरू होतं ते नवरात्र. त्यावेळेला घट स्थापन केलेलं आहे. या घटाभोवती बी पेरलेलं आहे. म्हणजे तुमच्या बियाची उगवण क्षमता काय तेही तुम्ही पाहणार आहे आणि हे नुसतं पाहणार नाही तर हे पाणी स्थापित करून याचं पूजन करणार आहे. पावसाळा संपल्यानंतर असं का केलं जातं? तर ह्याचा अर्थ उघड आहे की आता पावसाळा संपलेला आहे. तुझ्या गावामध्ये, शेतामध्ये, गावातल्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीमध्ये, आडामध्ये, तुझ्या घटामध्ये पाणी किती येते बघ आणि तरच हव्या दिवशी सीमांचं उल्लंघन कर, हे सांगणारा हा सण आहे. म्हणजे पावसाळा संपताना पाण्याचं इतकं महत्त्व सांगायचं कारणच ते आहे. आणि अनेक राजांच्या, खास करून सम्राट अशोकाच्या काळामध्ये, ह्या काळामध्ये जे जलसिंचनाचं काम झालं त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आणि ह्या वेळेला आपल्या परिसरामध्ये पाणी किती आहे त्याचा अंदाज घेऊन तुम्हाला पुढचं काम करायचं आहे. त्यामुळं ह्याला जरी सणाचं स्वरूप दिलं गेलं असलं तरी आता इथून पुढच्या पिढ्यांचं हे काम आहे की याच्यातली वैज्ञानिकतेचा गाभा जिवंत ठेवून, याच्यातलं बुद्धिवाद जिवंत ठेवून, याच्यातल्या वस्तुवादाचा स्वीकार करून याला आपण पुढं नेलं पाहिजे. आपल्या सणांमध्ये आपण पुन्हा एकदा घटाचं पूजन करतो आणि हे घटाचं पूजन हे पावसाळा संपल्यानंतर 6 महिन्यांनी म्हणजे अक्षय तृतीयेला करतो. हे कोणासाठी करतो? भगीरथाने सुरू केलेलं सण आहे म्हणतात अक्षय तृतीया. हे खाली एक घट आहे, वर एक घट आहे. वरच्या घटातलं पाणी खालच्या घटात टाकायचं आहे आणि हा सण नेमका उन्हाळ्यात आलेला आहे. जेव्हा वैशाख वणवा सगळीकडे पेटलेला आहे त्यावेळेला आलेला आहे. हा सण नेमकं भारतीयांना काय सांगणार आहे? कुठला संदेश देतो हा सण? की पावसाळा संपून 6 महिने झालेले आहेत
तरी देखील तू तुझ्या घटामध्ये पाणी साठवून ठेवलं असेल तरच पितृ तुला मुक्ती देतील. त्याच्यामुळं पाण्याचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे, काय काळजीने करायचा आहे, हे सांगणारे हे सण आहेत. आणि याचा सरळ सरळ संबंध शेतीशी आणि जलव्यवस्थापनाशी आहे. मग आजचं आमचं शेतीतलं वर्तन त्याला साधक बाधक आहे का? आम्ही जी पद्धती स्वीकार केलेली आहे पिकांची ती त्याला साधक बाधक आहे का? आम्ही जी पिकं घेतो, आमच्याकडं जो पाऊस पडतो त्याचं प्रमाण हे साजेसं आहे का? ते मिळतं जुळतं आहे का? आपण दुर्गेचं पूजन करतो, मातीचंही पूजन करतो घटाच्या वेळेला. आणि दिवाळीची सुरुवातच तुमच्या गाई गोऱ्याच्या बारशाने म्हणजे गाईच्या पूजनाने होते. तुम्हाला कल्पना असेल की कार्ल मार्क्सने युरोपमध्ये द कॅपिटल ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये कामगारांच्या शोषणाचा सिद्धांत मांडलेला आहे की भांडवलाची निर्मिती कामगाराच्या शोषणातून झाली असं त्यांनी ठासून सांगितलं. आणि एक वस्तुवादी समाज त्यांनी निर्माण केला. जगाचा पूर्ण विचार त्यांनी बदलून टाकला. मार्क्सच्या उदयानंतर जगातला बराचसा धार्मिक दांभिकपणा, आध्यात्मिक त्याच्या नावाखाली होणाऱ्या चुका ह्या बऱ्याचशा नवीन युगामध्ये टाळल्या गेल्या. पण मार्क्सची मांडणी परफेक्ट होती का? तर असं नव्हतं. जर कामगाराच्या शोषणातून भांडवलाची निर्मिती होत असती तर कामगार दिवसागणिक गरीब होत गेला असता. पण प्रत्यक्षात असं झालं नाही. कामगारही स्थिर झाला, आर्थिकदृष्ट्या स्थिरावला, हळूहळू थोडा पैसा कमवत गेला, श्रीमंत होत गेला, शहरात त्याची घरं झाली. भांडवलदारांची तर अपरिमित संपत्ती झाली, ते कुबेराचे बाप झाले. मग हे दोघंही श्रीमंत झाले तर मग शोषण कशात झालं? मार्क्सच्याच काळामध्ये फ्रान्समध्ये लेडी रोझा लक्झेंबर्ग नावाच्या महिलेने अतिशय सुंदर विवेचन ह्या शोषण पद्धतीचं केलेलं आहे. आणि मॅडम लक्झेंबर्गने हे दाखवून दिलं की जगामध्ये 3 गोष्टींच्या शोषणातून भांडवल उभं राहिलेलं आहे. जगाने 3 गोष्टींचं खास करून शोषण केलेलं आहे. पहिलं शोषण केलं स्त्रीचं, कारण ती श्रमशक्तीचा गुणाकार करत होती. दुसरं शोषण केलं जमिनीचं, कारण ती त्याच्यात एका दाण्याचे 100 दाणे होतात, याचं शोषण करायचं आहे. आणि तिसरं शोषण केलं हे गाईचं. गाईवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जगाने पूर्वापार. ती श्रमशक्तीचं आणि मांसाचं दोन्हीचं गुणाकार करते, दुधाचाही गुणाकार करते. म्हणून जे स्त्री, भूमी आणि गाय ह्या शोषणाचे माध्यम आणि टार्गेट ठरले आहे. हीच नेमकी गोष्ट त्याच काळात महात्मा ज्योतिबा फुलेंनी भारतात सांगितली. मार्क्सचे अनुयायी, त्याचे वंशज हे स्टॅटिस्टिकली थोडे ॲडव्हान्स्ड होते. त्यांची विचार करण्याची, मांडण्याची पद्धत वेगळी होती. पण तेवढे समर्थ महात्मा फुलेंचे आपण वारस नव्हतो. आपल्याला हे मांडता आलं नाही, आपल्याला इतिहासाची याची नाळ जोडता आली नाही. महात्मा फुलेंनी ज्या बारीक बारीक गोष्टी सांगितल्या आहेत शेतीच्या शोषणाच्या, ज्या बेबाक पद्धतीने सांगितलेल्या आहे, त्याचं आजच्या काळातलं निरूपण आधुनिक शेतीच्या अंगाने, आधुनिक व्यापाराच्या अंगाने, आधुनिक शेतीच्या तंत्राची निर्मिती करताना व्हायला पाहिजे. आणि हे जर आपण केलं तर भविष्य काळामध्ये शेतीचं व्यवस्थापन, देशाचं अर्थशास्त्रातलं त्याचं स्थान, शेतीचं लोकांना एम्प्लॉय करण्याच्या दृष्टीने म्हणजे रोजगार देण्याच्या दृष्टीने, सन्माननीय रोजगार देण्याच्या दृष्टीने स्थान हे निश्चित करायला आपल्याला सोपं जाईल. त्याच्याबद्दल आपण पुढच्या काळामध्ये चर्चा करत राहू.